कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्दीतील आलास तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथं बंद घर फोडून अज्ञात चोरट्यानं तब्बल 5,57,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राजेंद्र श्रीकांत उपाध्ये वय 56 राहणार पुजारी राहणार मुळालास तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार ओमसाई कॉलनी बिजलीनगर पिंपरी चिंचवड पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 ते 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6 या कालावधीत त्यांच्या आलास येथील बंद घराचं कडी कोयंडा उचकटून चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लोखंडी तिजोरीत ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण 4,97,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आलाय. तसेच सचिन विद्याधर भावरे राहणार जयसिंगपूर यांच्या मालकीची 60,000 रुपये किमतीची 2020 मॉडेलची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न ही दुचाकीही चोरीस गेली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.